नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. या ठिकाणी स्टाफ नर्सची व्हॅकन्सी निघालेली आहे. सेल या ठिकाणी निघाली आहे. रुकरेला स्टील प्लांट या ठिकाणी व्हॅकन्सी आहे. लर्निंग अँड डिप्लोमेंट डिपार्टमेंटचं आहे. त्याच्यामध्ये नाही का आपल्याला सांगितलेलं त्यांनी हे वॉक इन इंटरव्ह्यूचं आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशनची डेट सांगितलेली आहे. रिलीज झालेली 17/7/2026 ह्या ठिकाणी रिलीज केलेली आहे डेट त्यांनी. तर ह्याच्यामध्ये आपण आता इन डिटेलमध्ये बघणार आहोत. क्वालिफिकेशन काय आहे, पेमेंट किती आहे आणि व्हॅकन्सी किती आहे टोटल, हे सगळं आता इन डिटेलमध्ये बघूयात. तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला हे शेअर करा व्हिडिओ. तर ह्या ठिकाणी नाही का जे कॅन्डिडेट आहेत ना त्यांना हे अप्लाय करायला पाहिजे. आणि आपले हे नवीन कॅन्डिडेटसाठी खूप छान व्हॅकन्सी आलेली ह्या ठिकाणी. तर आता ही व्हॅकन्सी आपण बघूया. ह्या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे. ह्या ठिकाणी आपले नेम, पोस्ट दिलेले आहेत, व्हॅकन्सी, क्वालिफिकेशन आणि आपल्याला स्टायपंड पर मंथला किती पेमेंट राहणार आहे स्टायफंडचं ते देणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त जॉब नाही, पूर्णपणे वॉक इन इंटरव्ह्यूचा जॉब आहे ह्याच्यामध्ये. बघूयात आता ह्याच्यामध्ये नाही काही खूप साऱ्या व्हॅकन्सी आहे. याच्यामध्ये COPची आहे, नंतर फिल्टरची, टूल्स आहे. हे वेगवेगळे व्हॅकन्सी आहेत. तर आपण फक्त याच्यामध्ये आपलं स्टाफ नर्सची व्हॅकन्सी काय आहे आपण ही ती इन डिटेलमध्ये बघणार आहोत फक्त. ह्या ठिकाणी स्टाफ नर्सची व्हॅकन्सी दिलेली आहे. तर इथे BSc नर्सिंगची व्हॅकन्सी आहे. ज्यांचं BSc नर्सिंग झाले ते अप्लाय करू शकता ह्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपलं GNMचं आहे. BSc नर्सिंगवाल्यांना इथं 20 पोस्ट आहेत. त्यांचा डिप्लोमा डिग्री कंप्लीट असेल तर त्यांना नाही का 12,300 इतका पेमेंट राहणार आहे प्रत्येक महिन्याला. आणि GNM नर्सिंगचं ह्यांचं 40 व्हॅकन्सी आहेत डिप्लोमासाठी. तर ह्यांचं नाही का 10,900 इतकं पर मंथला स्टायफंड राहणार आहे त्यांना. त्याच्यामध्ये नाही का आता इन डिटेलमध्ये आपण बघू खाली. ह्याच्यामध्ये जर आपण इलिजिबिलिटी झालो तर त्याच्यामध्ये नाही का त्यांनी बनले आपल्यासाठी काही रूल ठेवलेले आहेत क्वालिफिकेशनचे वगैरे. तर रजिस्ट्रेशन आपलं ते रिन्युअल पाहिजे. लास्ट फ्यू इयरमध्ये 2022, 23, 24, 25, 26ला जे इलिजिबल होते त्यांच्यासाठी काढलेलं आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी नाही का 18 ते 28 वयापर्यंत सांगितलेलं आहेत. 31 ऑगस्ट 2026चं याच्यामध्ये एज कॅल्क्युलेशन सांगण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी जर काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आले, ॲप्लिकेशन भेटत नाही आहे किंवा वेबसाईट भेटत नाही, तर ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला चेक करता येते की नाही का आपल्याला ॲप्लिकेशन वगैरे कसं भरायचं, काय भरायचं ते सांगणार आहेत. आणि हे आपल्याला नाही का वॉक इन इंटरव्ह्यू आहे आपलं. त्याच्यामध्ये ईमेल ID, मोबाईल नंबर आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे. ह्या ईमेल IDवरती आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्या ठिकाणी फायनल रजिस्ट्रेशन करायचं आहे. KYC सारखं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं त्या ठिकाणी. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते आपली प्रिंट जी आहे ती आपल्याकडे ठेवायची ह्या ठिकाणी काढून. त्याच्यानंतर ते नाही का आपल्याला डेट देणार आहेत. जर डिग्री आणि डिप्लोमासाठी ह्या ठिकाणी जे कोणते आपले कॅन्डिडेट सिलेक्ट असतील तर त्यांना नाही का स्टुडंटला वॉक इन इंटरव्ह्यूला बोलवणार आहे. ती इंटरव्ह्यूचे डेट दिलेले आहेत. स्टाफ नर्ससाठी याच्यामध्ये डेट देण्यात आलेली आहे. ती डेट आहे 23/9/2026 ते 26/9/2026 ह्या ठिकाणी डेट देण्यात आली. BSc नर्सिंगसाठी आणि GNM वाल्यांसाठी ह्या ठिकाणी डेट देण्यात आलेली. टायमिंग पण त्यांना 9:30 ते 10:30 हा टायमिंग देण्यात आलेला आहे. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी इंटरव्ह्यूचा ॲड्रेस दिलेला आहे त्यांनी. या ॲड्रेसवरती जाऊन आपल्याला नाही का वॉक इन इंटरव्ह्यू द्यायचा आहे इथे. आणि त्याचबरोबर आपल्याला काही त्या ठिकाणी नाही का ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे न्यायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वॉक इन इंटरव्ह्यूला. जे टाईम देणार आहे त्या टाईमला आपल्याला जाणं तिथे भाग आहे. त्यानंतर ते आपल्याला नाही का लिव्हिंग सर्टिफिकेट द्यायचं आहे आपलं. DOB नाही का सर्टिफिकेट द्यायचं आहे. SC STचं सर्टिफिकेट, पासिंगचं आपलं प्रूफ द्यायचं आहे. KYC केलेली आहे आपण KYCचं त्याचं आपल्याला प्रूफ द्यायचं आहे. आधार कार्ड, पासपोर्ट फोटो घेऊन जायचे त्या ठिकाणी. आणि एखाद्या आपल्याला मेडिकलचं फिटनेस सर्टिफिकेट पण न्यायचं आहे त्या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी लास्ट डेट सांगितलेली पोर्टलची 26 ऑगस्ट 2026 ही आपली पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायची लास्ट डेट आहे. सिलेक्शन ते मेरिट आपलं इंटरव्ह्यूवरती सांगणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला असेल तर आपण नाही का या मोबाईलवर कॉन्टॅक्टवरती आपण इन्क्वायरी करू शकतो मोबाईल नंबरला. मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे 8895501000 ह्या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकतो ह्या ठिकाणी. ह्या अशा पद्धतीने आपली आजची व्हॅकन्सी होती. सेलची व्हॅकन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये स्टाफ नर्सची व्हॅकन्सी चांगली आहे.
तर सर्वांनी ही वॅकन्सी भरायला पाहिजे. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.